ज्या घरात खाता त्या घरात भगदाड पाडायला लाज नाही वाटत तुम्हाला? बाबा म्हणू नको मला. तुझी स्वतःची बायको घरात काय करते कल्पना नाही तुला? काय केलंय तिने? निर्लज्जासारखी बघते बघ माझ्याकडे. बाबा प्लीज, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते थेट बोला, लाज वगैरे काढू नका. लाज काढणारच तुझी मी. बोलतो आता, थेटच बोलतो. आपल्या ऑफिसमध्ये 10 लाखाचा घोटाळा झालाय आणि त्याचा मुख्य सूत्रधार तुझी बायको आहे हे ठामपणे सांगू शकतो मी. अच्छा, म्हणजे घारतोंडे जो इतका कॉन्फिडेंटली सगळं करत होता ते सिम्मीच्या बळावर. इथं माझ्या लक्षातच नाही आलं. विचार घे तुला थोडासा कार असताना विचार तुला हिंमत नाही तुझ्यात. बघते बघ कशी निर्लज्जासारखी. पप्पा तुम्ही काहीही बोलाल आणि मी ते ऐकून घेईन असं तुम्हाला वाटत असेल? ऐकावंच लागेल तुला. मी ठरवलं ना तो माणूस धडधडा बोललेली ठेवून त्यावेळेस पळतावी थोडी तुझी. आजोबा काय बोलताय तुम्ही? काकू आजोबा बोलतायत ते खरंय? तू हे सगळं केलंयस का आणि कशासाठी? बोला बोला, तुम्ही सगळे मलाच बोला. हे या नजरेने जे बघताय ना मला, त्याच नजरेने बघत राहा मला. पप्पा तर मला बोलतातच आहेत, पण ज्याला मी माझा मुलगा मानते त्याने सुद्धा मला चूकच ठरवलंय. काय करणार? सिम्मी वाईटच आहे, ठरवलंच आहे ना तुम्ही सगळ्यांनी. अगं पण पप्पा सांगतात ते सगळं काय आहे? ए बास, नाटक बाज आहे. रडायचं नाटक बाज बंद कर जरा. आणि ते पप्पा काय म्हणतात ते कबूल करून टाक ना रडण्यापेक्षा. हो मीच केलाय हा खोटा. पप्पा तुम्हाला सगळ्यांना हे जे ओरडून सांगतायत ना की सीमाने घोटाळा केलाय, बरोबर आहे त्यांचं. मीच केलाय तो फ्रॉड. पण का केलं? अशी का वागली सिम्मी? हे तुमच्यापैकी कुणालाच विचारावं असं वाटलं नाही. काय आता तुला त्याचं कारण पण विचारायचं आहे आम्ही. हा फार फार अपेक्षा वाढल्यात तुझ्या. आता केलंच ना कबूल, झालं, संपला विषय. आता काय परत? का करायचा नाही मी फ्रॉड? का करायचं नाही? काय स्थान आहे माझं या घरात? यश, इतक्या वर्षांनी आपल्या घरात परत आलास ना, बघितलंयस यांच्यापैकी कोणी प्रेमाने माझ्याशी बोललंय का एकदा तरी? थांबलंय त्यांच्यापैकी कोणी माझ्यासाठी ब्रेकफास्टला डिनरला? कधी थांबलेलं बघितलंय? काय किंमत आहे माझी या घरात? आपल्याकडे एक वेगळी कंपनी आहे, ती मला चालवायला द्या म्हणाले, पण नाही. यश बरोबर मुंबई ब्रांचला जाते म्हणाले, नाही. लहान मुलांचा पॉकेट मनी जसा एका फटक्यात बंद करतात ना, तसे काल सगळ्यांचे कार्ड्स ब्लॉक केले त्यांनी. आणि कहर म्हणजे मला विश्वासात घेऊन हे सांगायला हवं होतं ना की यश मुंबई ऑफिस मध्ये बॉस म्हणून नाही, एम्प्लॉई म्हणून वावरतो.
खोट आहे की मुंबई ऑफिस मध्ये तू एम्प्लॉय बनून आणि हा हा समीर बॉस म्हणून वावरतो? आई म्हणतोस ना मला? का फसवलंस तू मला यश? पप्पा, फ्रॉड हा फक्त पैशाचा सुचतो. आपल्या घरातल्या माणसांशी खोटं बोलून त्यांना फसवणं हा सुद्धा एक प्रकारचा फ्रॉडच आहे. आणि चुकीला शिक्षा असेल ना तर ती मला तिलाच का? यश, तू आपल्याच कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून वावरतोस? हे काय चाललंय काय आहे? मला काही माहितच नव्हतं. तुला काय माहिती असतं तर काय तू मदत करायला जाणार होती? एक मिनिट, त्यांनी हे खोटं सांगितलं पण त्याच्या मागे त्याचं काहीतरी कारण असू शकतं ना. असतील ना, कारण नक्कीच असतील. पण मग ती घरातल्या लोकांपासून लपवून ठेवण्याची काय गरज होती? का सांगितलं नाही सगळ्यांना? तुम्हाला सगळ्यांना वाटतं की तुम्हालाच फक्त यश बद्दल प्रेम आहे. जी काही दया माया आहे ती फक्त तुम्हालाच आहे. मी कोणीच नाहीये त्याची. अगं हो, पण मुळात यांनी हे सगळं करण्याचा आणि तुझ्या आजच्या घोटाळ्याचा काय संबंध आहे? आहे, संबंध आहे. मी हा घोटाळा मुद्दामच केला. म्हणजे तो करवून घेतलाय ह्यासाठी की या निमित्ताने का होईना पण हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मग तरी यश मला खरं सांगेल की तो ऑफिस मध्ये हे जे नाटक करतोय तो ते का करतोय, काय आहे नाटक. पण नाही, मी कोण आहे ना यशने मला हे सांगितलं ना त्याच्या आजोबांनी जे आता या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप करतायत की मी घोटाळा केलाय. पप्पा, तुम्हीच मला सांगा, मला जर घोटाळाच करायचा असता तर मी तो इतक्या कमी रकमेचा 10 लाख इतक्या कमी रकमेचा का केला असता? ते पैसे तर मी यशकडे मागितले असते तरी त्याने मला सहज दिले असते. मग मी हा घोटाळा का केला पप्पा? तुमच्या आणि यशच्या वागण्यामुळे मी हर्ट झाले होते.